नमस्कार, श्वेताज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। भेंडीची भाजी अनेक पद्धतीने तयार केली जाते। बऱ्याच लोकांना भेंडीची भाजी आवडत नाही, परंतु तुम्ही जर एकदा मी दाखवलेली ही ढाबा स्टाईल भेंडी मसाला रेसिपी ट्राय केली तर ती सर्वांनाच आवडेल आणि भेंडीची भाजी खाण्याची तुमची आवड दुप्पट होईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। ढाबा स्टाईल भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपण एका पॅन मध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरं, 1 टेबलस्पून कसुरी मेथी आणि 1 टेबलस्पून इतकं बेसन घेतलेलं आहे। आता हे बेसन आणि कसुरी मेथी मंद आचेवर खमंग सुवास येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। कसुरी मेथी आणि बेसन परतून झाल्यानंतर यामध्ये आपण 2 टेबलस्पून इतकं दही घालणार आहोत। हे दही आपण रात्रभर फडक्यामध्ये बांधून ठेवलेलं होतं आणि ते आपण फ्रीजमध्ये बांधून ठेवलेलं होतं आणि यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे। आणि दह्याचा वापर करताना इथे आपल्याला आंबट दह्याचा वापर अजिबात करायचा नाही। आता हे दही आपल्याला मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। दही आणि बेसन व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत। तर यामध्ये 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, पाव चमचा हिंग, पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला आपण घातलेला आहे। आणि आता हे सगळे मसाले यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात। आता हे मसाले मंद आचेवर तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 छोटा चमचा बारीक चिरलेलं आलं आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आणि आता हे आलं आणि कोथिंबीर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आपण घेतले होते, त्याची प्युरी आपण करून घेतलेली आहे आणि आता ही प्युरी यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि या मसाल्यांमध्ये ही प्युरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे। आता वाफ काढून झाल्यानंतर परत एकदा ही ग्रेव्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। ग्रेव्ही मिक्स करून झाल्यानंतर अजून 1 मिनिट आपण याला वाफ काढून घेऊयात। तर आता इथे तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे। तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। ही ग्रेव्ही तयार करत असताना यामध्ये आपण कांदा किंवा लसणाचा अजिबातही वापर केलेला नाहीये, तरी सुद्धा या ग्रेव्हीला अतिशय सुंदर टेस्ट येते। आता यामध्ये आपण 1 हिरवी मिरची टाकणार आहोत। एका हिरवी मिरचीचे आपण 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि मधून मिरची आपण चिरून घेतलेली आहे। ती मिरची आपण यामध्ये घातलेली आहे आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। त्यानंतर 2 टेबलस्पून इतकी काजूची पूड आपल्याला यामध्ये घालायची आहे। तर काजूची पूड घालण्याऐवजी यामध्ये तुम्ही काजूची पेस्ट करून सुद्धा घालू शकतात। काजू गरम पाण्यामध्ये भिजवून त्याची पेस्ट करून इथे तुम्ही ती घालू शकता। तर ही काजूची पूड सुद्धा आता व्यवस्थित यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत। आता काजूची पूड मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि आता हे पाणी सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं ह्याला वाफ काढून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण एका पॅन मध्ये 1-2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला ही भेंडी घालायची आहे। भेंडी आपण मधून उभी चिरून घेतलेली आहे आणि यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून ही भेंडी आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायची आहेत। भेंडी घेताना आपण ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचे दोन्ही टोकाकडचे भाग आपण काढून घेतलेले आहेत आणि मधून आपण ती उभी चिरून घेतलेली आहे। ही भेंडी आपण इथे शॅलो फ्राय करून घेत आहोत, त्याऐवजी तुम्ही डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता।
आता हिचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ही भेंडी परतून घेणार आहोत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता भेंडी आपली छान परतून झालेली आहे। भेंडी परतून झाल्यानंतर आपण ती ग्रेव्हीमध्ये घालूयात। तर एका साईडला आपण ग्रेव्ही ठेवलेली होती, तर या ग्रेव्हीमध्ये आपण ही भेंडी घालणार आहोत। आता भेंडी घालून झाल्यानंतर यामध्ये आपण उभा चिरलेला टोमॅटो घातलेला आहे, त्याच्या साधारण 2 ते 3 फोडी आपण घातलेल्या आहेत आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। टोमॅटो घालताना त्यातल्या बिया आपण काढून टाकलेल्या आहेत आणि आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। आता हे मिक्स करून झाल्यानंतर याला आपण एक वाफ काढून घेणार आहोत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता मसाला भेंडी तयार झालेली आहे। तर ग्रेव्ही तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता। तर आता आपण चेक करून पाहूया की भेंडी शिजली आहे की नाही। तर तुम्ही पाहू शकता भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। तर आपली गरमागरम टेस्टी ढाबा स्टाईल मसाला भेंडी तयार आहे। ही भाजी आपण पोळीसोबत, पुरीसोबत, पराठ्यांसोबत, रोटीसोबत आणि अगदी भातासोबत सुद्धा खाऊ शकतो। अतिशय टेस्टी ही भाजी लागते। नेहमी एकाच पद्धतीने भेंडीची भाजी बनवण्यापेक्षा ही थोडीशी वेगळी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता। तर ही ढाबा स्टाईल मसाला भेंडी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका। थँक्यू।